बिल्लू के जेल से मम्मी डॅडा फरार. इकडं ना मला सागर भाऊ ना अभय भाऊ दिसला आणि ये बाय बाय. नको 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 ताई ताई थंडी बसली नाही तर येते मी तिला लगेच भेटायला म्हणा. ते बघ कसा बसलाय. आम्ही गरम गरम नाश्ता करतो. बबडीला फोन केला बाई बिंदास गरज पण आमची. अरे बापरे ये तो साला रोटी खोल रहा है. ए ए ए ए ए ए शिट यार. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. तर आमची सकाळ मगाशीच झाली आणि यावेळी टाइमपास केला. इथं जे 6:45 वाजवलं. Oh my God. मी 5:15 उठून आंघोळ करून लगेच 15 मिनिटांनी बाहेर आलोय. मी यावेळी 5 आंघोळ केलीने बाहेर आलोय. नाही यावेळी 2 तास लावलं कम्प्लीट. काय हो 5:32 2 तास लावलं आंघोळीला. अरे जरा असं पचल असं काहीतरी बोल सगळ्या तयारीला 2 तास लावलं सगळ्या गोष्टीला. मेकअप काय नाही करीत होतो मी. आंघोळीला अर्धा 1 तास. काय नाही खरं सांगा अर्धा तास लागला रे बाबा. अर्धा तास आहे. 5:32 उठवलं ना. पाणी ओतून निघला घरा. पाणी होतं निघलं. आता मुद्दाम पालिशा कर झाली. गाईजीनी व्हिडिओ बंद करून आहे ना डायरेक्ट फटका दिले माझे. आता माझ्या पाटणाला अशी सरसरी आले असं वाटतं की डायरेक्ट अर्धा झोपावा. चला मग. आणि गाईस तुम्ही विचार करत असाल बबडीत आम्ही बबडीला नाही चालवली. बिचारी माझी पोर उठल्या उठल्या विचार मम्मा डॅडा मम्मा डॅडा. मम्मा डॅडा फरार. बिल्लू तुम्हारे जेल से फरार. बिल्लू के जेल से मम्मी डॅडा फरार. बिल्लू माझा बिल्लू. नरल नाही तर बरं. बिल्लू नाराचा नाही तसा पण आठवण. मोठा बिल्लूला गरज आहे तुझी काय ना पक्की. नारा तिला आठवण येतं कदा कदा बोल मम्मा डॅडा मम्मा डॅडा. आणि जाताना पहिला आता आम्ही कलंबली थांबू नाश्ता करू. कारण की आता पोचायला मला 12 वाजतील गाईस. पहिल्या आम्ही 5ला पोचणार होतो. सॉरी 10ला पोचणार तो 5ला निघलो असेल. तर चला भेटूया आता डायरेक्ट कलंबलीवर. नाही गाईस आता आम्ही नाश्ता करतो बरं जरासा थांबून कलंबलीवर नाश्ता करून घेऊ बरं. छोटू बाई आले छोटू आम्ही गरम गरम नाश्ता करतो. आणि आम्ही ना तर नाश्त्यावरून मग निघलो 1 तास झाला आणि पेनपर्यंत पोचलो आणि आवडी बेकार झोप येते. डायरेक्ट डोलं बंद होतं माझं. डोलं डायरेक्ट बंद होतं. मी पण डायरेक्ट कानफाडात देणार. नाही बेकार कंट्रोल. मी डायरेक्ट कानफाडात देणार उद्या घरी चालू लगेच. रेडी. तर चला बघूया कुठं थांबलो तर भेटू. काहीच मला झोप येत होते ना तर मी 8ला कसं जास्त घेतली. 1 तास मी मस्तपैकी झोप घेतली आणि तोपर्यंत यावी गाडी चालवली. 2दा CNG पण भरून झाली आमची. पण यावी काही ब्लॉक केलाच नाही. आम्ही आता पोचू 2-1.5 तासांनी पोचू. 1.5 तास पोचू 1.5-2 तास पोचू. बबडीला फोन केला बाई बिंदास गरज पण आमची. बबडी मस्त पैकी खातो पितो नाही. तर आता आम्ही चाललो. आता चाललो ते सांगितलं ना. आता पोहोचल्यावर त्याला ब्लॉक मध्ये कुठे थांबलो तर दाखवू. आणि व्ह्यू तर 1 नंबर समोरचा थांब दाखवतो तुम्हाला. आणि इकडं व्ह्यू बघा कसला पहाड आहे गाईज. कसला भारी व्ह्यू येते. नंबर समोरचा भारी येते. तिकडं ऊन आहे. तर आम्ही आता मस्त की सगळा बघत मस्त चाललो. तर डायरेक्ट आता पोहोचल्यावरच भेटू. काय हो बीच में किधर रुकते हैं कुछ करते हैं तो मिलते तो मिलते. ठीक आहे. आता आहे ना इथं मी थांबलेलो घाट चढायच्या आधी महाबळेश्वरचा. कारण की यानं रेडबुल याला झोपेच होती. मी हेल नाही भेटला मग रेडबुल घेतला आणि मला खावायला घेतला चॉकलेट रेडबुल आणि चाललो आता घेऊ. चलो नाही मी रोल घेतलं खावायला. यानं रेडबुल दिला तर असे असे खात आम्ही आता निघतो या मार्केटमधून बाहेर. तर चलो आम्ही आहे ना आता घाटात आलो गाईस. आता घाट असते असे चढता आणि तुम्ही बघू शकता वळणं गाईस घाटाची.
राजू की आणि धुका डेंजर धुका तरी बऱ्यापैकी पाणी पडतो कसं भारी वाटतं रे दिन बघ तुझा आज दिवस आला बाबा धुका नॉर्मल आहे पाणी एकदम चला आम्ही आता सगळा व्ह्यू एन्जॉय करत करत चाललो आणि माझं कान पॅक झालं हो नको लावा सण पाणी आहे जास्त करत पाणी जाऊ आहे ना गायसी दरड कोसळलेली कसलं मोठं दरड कसली कोसळले तीस ना तो किती तारखेला हे आत्ताच म्हणणार 10 ते किती तारखेला की 9 तारखेला कधी आणते व्हिडिओ आणि आम्ही आता चाललो गाईज मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करता माकडा नाही दिसत सध्या गेली वाटतं घरी त्यांची सध्या आतमध्ये असेल पावसाची निघाची नाही जा घर बघून जाय त्यांचा विचारून ये जा कारण तुम्ही निघलीच नाही पावसानं भिजाच ना बरं तुम्ही बरे दुखा कसं बाई इकडं ना मला सागर भाऊ ना अभय भाऊ दिसला आणि ये बाय बाय नको 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 येते मी ते लगेच भेटायला म्हणा ते बघ कसा बसलाय ग माझी बोनसून आहे ना आज झालं नाही याचा बोल त्या दिवशी मागच्या यायला तो बघ पुरा आहे बघ पुरे काय तिकडं कोण दोन हात वाटतं ते कोण हात तर सांगा हो तुम्ही बघू ते पहिले बघून समजेल कोण आहेत तीन आहेत तीन 4 आहेत एक खाली चार यो बघ यो ऋत्या यो ऋत्या ऋतिकदा यो इकडे यो अनिकेत तो विघ्न्या खाली आणि यो अमोल पाला इकडे तुमच्या इंटरेस्ट ना द्या ना अमोल तिकडे पालाले अमोलला कोणतरी दिसले तिकडे खातानी काहीतरी आणि आम्ही आता सगळे पाऊस बघत बघत चाललो इकडून एवढा डेंजर गाडी दिसत ना बाई कसा आणि आता गाड्याच्या कडेने चाललो किती दिवस धुका बघायला नव्हता भेटत हो जाम बघला तिकडे मग खाली बाबा नको किती जण ना चुंगू मुंगू डुंगू पुंगू अरे चिंगू मुंगू तो बघ कसला धबधबा वाव धबधबा काय हो तो धबधबा कवरी बसल्या बघ कसं पाणी फिरतं बघ तिकून येतं तसा नाही इकडे फिरतं बघ हो सही बाय वाव जाते काय अंग धुती क्या नको नको सकाळी अंग नसेल धुलीस तुझा धुले मी सकाळी अंघोळ तुमच्यासारखे नाही मी माझ्यासारखे नाही म्हणजे अंघोळ नाही करत आता याची 2 घंट्यापूर्वीच तुला सांगले म्हणा 1 घंटा लागले अंग धावाला तुझी चांगलंच काय हो 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 मग मी तुझ्यासारखा नाहीये ना ह्याच्या गाडीचं शूट लय भारी होते ना वातावरण आम्ही जरा थांबलो बरं मक्का खाऊ आणि व्ह्यू गाईस व्ह्यू लय डेंजर डाईट थंडी बसली आणि तुला मी मक्का घेतली दिसतंय क्लिअर बघू हो दिसतं कांडी दिसतं कांडी दिसते पुरं बघ नीट अरे याच्या गैर दिसत ना कॅमेऱ्यात तरी बऱ्यापैकी रोड दिसतोय बाबा आणि डायरेक्ट रोड आहे ना डायरेक्ट गाईच दुःख आहे ते डोल्यावर पुढचा दिसच ना डायरेक्ट समोर तर दिसतं पुढचं काहीच दिसत ना जवळ गेल्यावर दिसत कॅमेऱ्यानंच बघ ना कॅमेऱ्यानं उलट रस्ता दिसतं तरी चला सर टाणा सर थांब गाडी आली पुढची बाबा तो पण डब्बा आणि गाईज आम्ही रूम मध्ये मागाशीच चेकिंग केला आणि दाखवायचे आठवण नाही मस्त काम आहे दिस इज हमळी रूमचा व्ह्यू आम्ही नंतर दाखवू सध्या आमचं जेवण येत आहे जेवण करून झोपू जराशी उबलाय बघून आला आणि आम्हाला रेनकोट पण घ्यायचं संध्याकाळी आणि आताच आहे ना आमचा जेवण वगैरे आलाय थाली व्हेज थाली मागवलेली आम्ही जेवण बघा जेवतो मस्त झोपतो संध्याकाळी निघतो मॅप्रोमध्ये फिरायला लगे मार्केटमध्ये टी व्ही ना लावली आम्ही रूम एकदम मस्त आहे नंतर दाखविलंच रूम तुम्हाला पहिले जेवून घेतो मी जेवायला दाखवलं तुम्हाला नाही इजा काय झालं इजा हिलाच माहिती जेवायचं आहे का काय करायचं आहे तिलाच माहिती
गाईज हा आहे आमचे रिसॉर्टचा व्ह्यू आणि ती आमची रूम आहे तिकडं आणि स्विमिंग पूल वगैरे सगळं अटॅच आहे. जर तुम्हाला डिटेल्स पाहिजे असेल ना तर आपल्या इंस्टाग्रामवर रील येईलच लवकर. तर हा असा स्विमिंग पूल वगैरे आहे आणि तुमचा व्ह्यू बघा गाईज. आणि याच्या बाजूलाच आहे ना अख्खा स्ट्रॉबेरीचा गार्डन आहे. म्हणजे हा इथला वेदर आहे ना तो फेब्रुवारीमध्ये तर अजून भारी असतं आणि आत्ता तर एवढा भारी वाटतंय ना व्ह्यू वगैरे का एकच नंबर. आणि आपण इथून चालत आलं तर आता माझा फोटो काढायला सांगताय ना. लॉक केली. विषय क्लिअरिटीचा नव्हता आणि कशाचा नव्हता, पण ही माझी मोबाईलला वाईट बोलली. याचा मला खूप वाईट वाटला. कारण एक टाइम असा होता की याच मोबाईलवर ही डिपेंड होती. अरे पण स्वतःचा या मोबाईलवर डिपेंड होती. आता स्वतःचा नवीन घेतला माझ्या मोबाईलवर तर भंगार. क्लिअरिटी नाही मोबाईलची. राहू दे गरीबाचा आहे. अरे लागली काय लाईट पेटली. तर आमचं जरासा फोटोशूट वगैरे केला. हिच्या 2-3 फोटो, माझं 2-3 फोटो, एक माझी व्हिडिओ काढली मी. आता आम्ही निघलो जरा मॅप्रोकडे, त्यानंतर मार्केटकडे. कारण की आम्ही जास्त फिरायसाठी ना आलो, खायसाठी आलो. काही ना काय वेगवेगळ्या रीलमध्ये बघले तो खायसाठी आले, त्यासाठी झाले आम्ही आणि गेमिंग केल्यासाठी. तर आम्ही चाललो मॅप्रोला. बबडीला टॉय घ्यायची आम्हाला एक आता. चला तर डायरेक्ट मॅप्रोला भेटू. आणि गाईज आम्ही आता पोचलो मॅप्रो गार्डनला. तर आतमध्ये आहे ना, आता आतमध्ये चालू मॅप्रो गार्डनचे पहिले गेम गाईज बघायला गेम. चला तो बघ दिसला एक बाईक टॉय नवीन आलं वाटतं सगळं. एलिफंटू विंटू आलाय याच्या मस्त. यो नको तो केला हो. आम्ही आहे ना गेम बघता हून आम्हाला मेंढू आवडली. राशन का 2 हो स्लोप आहे का एकदम. एकच टाकायचं आहे फक्त ना. म्हणजे असं आहे का. तसा टाकता बरोबर. काय हो इकडे गेला ना. थोडसा वरती. तू प्रॅक्टिस करा ना तुम्ही फेकून का. हा तिसरा का. पुढे गेल्याचं तर पडल्या गाईज आता आम्ही दुसरा गेम खेळायला आलो. असं बॉटल हे करायचा. गेम लय भारी आहे. गेमला पेशन्स लय लागतील. पेशन्स आणि बॅलन्सचा खेळ आहे सगळं. एकच जातात ना. हो एकच जातात. पुढे ना थोडी. अरे बाप रे ये तो साला धोती खोल रहा है. ए ए ए ए ए ए शिट यार.
इकडून आहे ना आम्ही छत्री बघतो गाईस फिरायला आम्हाला. कलरवाली वाटतं. कुठले कलर नको तीच बरे. ब्लॅक घेतलेली परवा. ब्लॅक नको ते तीच छत्री कमी नाही करी. गाईस आम्ही घेतले कॅडबरी खायला मस्त खाता. एक बॉल टाकायची घालू. गाईस इथलं काही मला वरती नाही वाटलं कारण की आम्हाला भेटला नाही. मग आम्ही काय करू माहिती आहे का अकुऱ्याला जाऊ केला. ना त्यांचा विषय कसा होता माहिती आहे? तिथूनच टाका या लाईनीच्या मागं राहा त्या लाईनीच्या मागं राहा असा होता विषय. अकुऱ्यात असं नाही बिंदा आपल्याला सांगला आता त्याही तेवढं छान घेतलेलं दीपोर लडकून द्याल ती बिचारी परले घे ना तर मग छान. ते 500 रुपये नडकून द्यायला पण 5,500 आता पण 1,500 दिलं. जम्म चॉकलेट आणलीस ती. व्यवस्था उभा राहिला तो गाईज. आम्ही असं मस्त व्ह्यू बघत चाललो आणि व्ह्यू गाईज व्ह्यू नुसता फॉक. आम्ही चाललो ना आता बर्गर खायला गाईज. आम्ही आता क्रॅब बर्गर. क्रॅब बर्गर आहे तो. क्रॅब बर्गर सिरियसली क्रॅब बर्गर आहे अरे मग किती जेल दाखवतो तुला भेटला पाहिजे हो पण. आणि तो मॅश बर्गर खायचा होता म्हणे. तो भेटतच ना रे स्मॅश. तर आम्ही आता बघत चाललो सर व्ह्यू आणि काही डेंजर दुकान गाईज. आम्ही मार्केटमध्ये पोहोचलो. मग चला गाडी पार्किंगला लावून जाऊ. आणि आम्ही मार्केटमध्ये पोहोचलो आणि घुमत चाललो आणि व्ह्यू बघा गाईज. आणि आवडी बेकार थंड आहे ना. मी वर्षी टाइट कर दी रे बाबा. नाही मी नाही आणलाय तू जॅकेट तो घालतो वर्षी. हा 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 ऐसा करेंगा क्या अभी तू. माहिती इकडे का एंट्री ऑनली. आता मार्केट 12 तास पावभाजी. इथं रेनकोट अंडाडी हे बघ. इथून जेव 50-16 रेनकोट 50-16. आणि गाईज गेल्या वर्षी आलतो ना तेव्हा पण यूज घातलेला मी पुन्हा तरी पण यूज आणला कारण की थंडी चावरी बेकार आहे ना लय डेंजर. आणि कम्फर्टेबल आहे एकदम. स्कर्ट मी नाही घातले असं पण मस्त वाटतं ड्रेसिंग काही वाटत नाही वियर्ड. पुढे तिकडे जायचं चालत जावं लागलं असतं ना. लावू चला तिकडेच गाडी इकडून जाताना लोक झालं. आणि पाणी तेवढं नाही पडत. बघू आता कसं काय. आणि मस्त छोट्या गोष्टी आम्ही गाजर बिजर हलवा खायचं गरम तर चला. तो यो पण काय मी स्प्रिंग पोटॅटो पिक आहे का. स्प्रिंग पोटॅटो माती काय मस्त गरम. एवढा डेंजर धुका दिसते का धुका कसा आहे यो. आणि इथून आहे ना आम्ही आता छत्री बघतो गाईस. ती पण मोठी आहे बघ उलट. ओपन करताना लाईट उघडायची जास्त वर आणि हिला आहे ना आता बबडीचा फोन आले. बबडी फोन आहे आमची शेंडे. बबडीचा फोन आले आणि आम्ही आलोय बर्गर खायला कॅफेमध्ये. भारी एकदम. चेअर बघा कशा आहे तिला कॅफेला. आमचं बर्गर आहे तिला अजून. गाईज आम्ही आहे ना कॅफेमध्ये आलो बर्गर टेस्ट करायला. मी कधीच दाखवला. असं आहे का. आणि थोडा एस्थेटिक आहे कॅफे कारण की चेअर वगैरे आहेत. दाखवली का. ओ वाव नाईस. आता आमचे बर्गर आले ना का दाखवू तुम्हाला. बर्गर आहे चल शेंडू. इकडे आहे ना माझं व्हेज बर्गर आणि यांचं चिकन मला आलेलं आहे. तर आम्ही घेतो खाऊन. मटन आहे का यांचं मटन बर्गर आणि माझं व्हेज बर्गर. तर आम्ही घेतो खाऊन. आणि गाईज आमचा बर्गर खाऊन झाला आणि आम्ही पार्सल घेतला आणि म्हणलो ना आता पाणीपुरी दहीपुरी कुठली होती तीच घे ना. दहीपुरी खायला पिशवी घ्या चला. थँक्यू. तर आम्ही ते खाल्ले त्यातून खाऊ दोन. केक पण टेस्ट करायचा आहे. आम्ही मागच्या वेळेला घेतलेलं तिथून ॲनिव्हर्सरी होती बनून केक पण आम्हाला माहिती नव्हतं की बनाना केक एवढा फेमस आहे. काय हो दाखवते ना मग पुढचा व्ह्यू. काहीतरी असा व्ह्यू आहे गाईज 8 वाजताचा. असं वाटतं रात्रीचं 12-13 वाजलं. 12-13 हो. आणि आम्ही आता चाललो
11-12 बोलायचं होतं रे बाई. आणि आम्ही आहे ना आता मार्केटमध्ये आलो फिरायला. तर मार्केट फिरत फिरत चाललो पुढं. मार्केट फिरायला मार्केट आहे ना बंदच होत चाललंय मार्केट. आणि आम्ही आहे ना आता इथं पाणपुरी खावलेलो, टोकरी चाट खावलेलो. तर आम्ही घेताव आणि मग खाऊ. गाईज आमची तिथे टोकरी चाट बनते, ती घेताव आणि आता खाऊ. इकडे आहे ना आमची टोकरी चाट आणि आम्ही घेतो आणि इकडं ना आता आम्ही आहे ना फक्त स्टार्टर मागवलं गाईज, कारण की आम्ही ऑलरेडी खाऊन आलतो आणि आमचा पोट पण तेवढा भरलेला होता, म्हणून फक्त आम्ही मसाला पापड, व्हेज क्रिस्पी, चिकन चिली, चिकन लॉलीपॉप एवढंच मागवलं आणि आम्ही घेतो आता खाऊ. तर चलो